नमस्कार, मी विद्या. माझ्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. दर शुक्रवारप्रमाणे या शुक्रवारी पण मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले. तर आज आपण जिथं चाललेलो आहे ते ठिकाण म्हणजे जगातलं सगळ्यात प्रसिद्ध पेट्रो लेक आणि अथाबास्का ग्लेशियर म्हणजे हिमनदी आहे. ते बघण्यासाठी आपण चाललो आहे. तर साधारण आम्ही बँफमधनं निघालो आहे. तर आता बँफमधनं निघून आम्हाला 2 तासानंतर पेट्रो लेक लागेल. तर ट्रान्स कॅनडा हायवेपासून लेक लुईसचा जो रोड आहे, लेक लुईस माझ्या एका व्हिडिओमध्ये आहे लेक लुईसचा पूर्ण व्हिडिओ, तो तुम्ही बघा वाटलंच. तर त्याच रोडने आपण सरळ चाललेलो आहे. कोलंबिया आईसफील्ड पार्कवे म्हणून जो एक भाग आहे, त्याचाच हा भाग पेट्रो लेक आहे आणि हे बँफ नॅशनल पार्क जे आहे त्याच्यामध्ये येतं. तर आम्ही सरळ पुढं जात असताना हे बघा आम्हाला एक असंच हे दुसरं लेक लागलेलं आहे वाटेत आणि आता थोडंसं पुढं गेलं की आपल्याला पेट्रो लेक लागेल. तर पेट्रो लेकला आम्ही डायरेक्ट तिथं गाडी सगळ्या पार्किंग केल्या आणि गाड्या पार्किंग केल्यानंतरनं ज्यावेळेस तुम्ही 15 ते 20 मिनटाचं एक अंतर आहे, ते अंतर चालल्यानंतर तुम्हाला पेट्रो लेक लागतं. तर आता हे पेट्रो लेक जे आहे ते का प्रसिद्ध आहे? कारण पेट्रो लेकचं काय आहे वैशिष्ट्य, की ज्यावेळेस इथं उन्हाळा सुरू होतो, त्यावेळेस उन्हाळा सुरू झाल्यावर ग्लेशियर किंवा जे हिमनदीतलं पाणी जे असतं, ते त्यातलं पाणी जे आहे ते बर्फ ज्यावेळेस वितळतो, तर त्या पाण्यातली जे सगळी खनिजं आणि गाळे त्याच्यामुळे या पूर्ण जो तलाव आहे, लेक आहे, त्याला निळसर असा हिरवा असा थोडासा कलर म्हणजे निर्माण होतो. नॅचरलीच तो कलर तसा दिसतो. तर निळसर रंग जसा असतो तशाप्रमाणे इथलं हे पाणी होतं आणि ते बघण्यासाठी जगामधले लोक इथं येतात. इतकी गर्दी असते इथं हे बघण्यासाठी. त्याचप्रमाणे आणि इथं ज्यावेळेस तुम्ही येता पेट्रो लेकला, तर इथं मोबाईल नेटवर्क अजिबात नसतं. त्यामुळं प्लीज कृपया येताना ऑफलाईन जो मॅप असतो Googleचा तो घेऊनच तुम्ही इथं या. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथं खूप विजा पडतात. ज्यावेळेस रेनी सीझन असतो पावसाळा, त्यामध्ये खूप विजा पडतात असं आम्ही ऐकलं आहे. त्यामुळे इथे तेवढी काळजी घ्यावी लागते. आणि हे बघा हे इतकं सुंदर निळं असं पाणी दिसतंय तुम्हाला, एवढं सुंदर आहे. बघा तुम्ही आणि हा इकडं हे हिमनदीचं पाणी म्हणजे इथला हा उगम इथं होतो. त्याचा डाव्या साईडला उगम आणि हे पाणी असतं. तर आपण थोडंसं खाली जाऊन जर बघितलं तर आपल्याला व्यवस्थित आणखी दिसेल. तर इथंच याच लोकेशनला इथं या पेट्रो लेकला कोई मिल गयाचा जे गाणं आहे, कोई मिल गया हे टायटल सॉन्ग ते याच ठिकाणी शूट झाले होतं. जवळजवळ 23 वर्ष झालं या ठिकाणी त्या गाण्याचं इथं शूटिंग झालेलं होतं. तर अशा प्रकारे हे बघा इतकं सुंदर पेट्रो लेक आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आणि त्यांनी ॲज इट इज असंच ठेवलेलं आहे. 23 वर्ष झाली तरी इथं, कारण इथं कुणाला यायला अलाउडच नाही. इतक्या लांबनं तुम्ही ते बघताय, तिथून खाली जाणं तर शक्यच नाही आहे. त्यामुळे हे आज तागायत असं राहिलेलं आहे. तर या इतकं सुंदर निळंशार पाणी बघून आम्ही पुढे कोलंबिया आईसफील्डचाच एक भाग असलेलं अथाबास्का ग्लेशियर जे आहे, एक जगप्रसिद्ध अशी हिमनदी आहे, तर ती बघायला चाललो आहे. कारण ही जी जगप्रसिद्ध हिमनदी आहे ती उत्तर अमेरिकेमधली एक खूप मोठी आणि प्रसिद्ध अशी हिमनदी आहे. कारण उत्तर अमेरिकेमध्ये भरपूर हिमनद्या आहेत, कारण खूप बर्फाळ भाग आहे त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे ही अथाबास्का ग्लेशियर जे आहे हा एक खूप म्हणजे खूप अशी प्रसिद्ध हे ठिकाण आहे. तर तिथं आता आपण चाललो आहे. तर एवढंच आहे की हे जॅस्पर नॅशनल पार्कमध्ये येतं. म्हणजे पेट्रो लेक जे होतं ते बँफ नॅशनल पार्कमध्ये होते. तिथून थोडंसं 50-60 किलोमीटरवर त्याची बाउंड्री संपते आणि हे आता जॅस्पर नॅशनल पार्क जे आहे ते आता सुरू झालेलं आहे पूर्ण. तर ही जी नदी आहे ती 6 किलोमीटर लांब आणि त्याची रुंदी 1 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि जो तुम्हाला हा बर्फाचा थर असा जाडी दिसणार आहे ना, ती जाडी 90 ते 300 मीटर एवढी अशी त्याची जाडी आहे. आणि त्याचबरोबर हा सगळ्यात मोठा जो हिमभाग आहे, त्या हिमभागांपैकी सगळ्यात मोठा हिमभाग म्हणजे अथाबास्का ग्लेशियर आहे. आणि इथं एकच आहे की बाबा तुम्हाला यायचं असेल तर त्या हे बघा आता पुढं हे सगळं तुम्ही बघताय, हे सगळं इतक्या गाड्या आहेत ते फक्त ग्लेशियर बघायला आलेत. आणि आम्ही एका हॉटेलच्या समोरून हे सगळं शूटिंग करतो आहे. आणि तुम्हाला जर तिथंपर्यंत पुढं जायचं असेल तर तुम्हाला बसने जावं लागतं. एक बस असते, त्या बसचं तुम्ही तिकीट काढावं लागतं. हे बघा हे आता ग्लेशियर बघताय तुम्ही, एवढा सुंदर. इथं बारीक बारीक काळे डॉट दिसत आहेत, ती माणसं आहेत. तिथं बस तुम्हाला घेऊन जाते. त्या बसनी तुम्हाला तिथं उतरायचं आणि तुम्हाला 1 तास दिला जातो. तेवढ्या वेळात तुम्ही ते हिमनदी किंवा ग्लेशियर जे आहे ते तुम्ही बघायचं आहे. एवढा तिथं टायमिंग असून पुन्हा ती बस तुम्हाला वापस घेऊन येते. फक्त एवढंच आहे की इथं जाताना तुम्हाला मजबूत शूज घातले पाहिजेत आणि भरपूर लेअरचे गरम कपडे घातले पाहिजेत आणि सोबत जॅकेट ठेवलंच पाहिजे पावसाळ्याचं पण. कधी इथलं वेदरच चेंज होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे. आणि गेल्या काही दशकामध्ये ही हिमनदी इतक्या मोठ्या प्रमाणात
वितळत आहे की आत्ता जिथं तुम्हाला हे समोर सगळं हे रोड दिसतं त्याच्यासमोर एक पार्किंग होतं बघा, जिथं आत्ता भरपूर गाड्या होत्या. तर त्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांपर्यंत ती हिमनदी जी आहे ती हिमनदी होती. पण आता ही हिमनदी आटत चाललेली आहे आणि ती वर जिथं तुम्ही आत्ता माणसं बघितलं तेवढी राहिली आणि तिथून पण अजून हळू ती आटतच चालली. तर ग्लोबल वॉर्मिंगचा आणि किंवा हवामान बदलाचा एक जिवंत असा प्रत्यक्ष अनुभव मी इथं अथाबास्का ग्लेशियरला घेतला. इतकं हे म्हणजे डेंजरस आहे. बघून मला इतकं हे झालं की बाबा ही इथंपर्यंत खालची नदी आहे ती ग्लोबल वॉर्मिंगमुळे आटत एवढी झाली, म्हणजे इतकं कमी झालेली आहे. अशी वर सरकत चालली आणि असं मी वाचलं आहे की थोड्या दिवसांनी ही नष्ट पण होईल. म्हणजे ही कदाचित ही इथली तरी शेवटची हिमनदी आहे असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे हे अथाबास्का ग्लेशियर जे आहे इतकं सुंदर ते आम्ही बघितलं. आणि तिथून आणखी एक सांगायचं राहिलं म्हणजे अथाबास्का ग्लेशियरचं जे हे पाणी आहे ते अटलांटिक महासागर, पॅसिफिक आणि आर्क्टिक महासागर या तिन्ही महासागराला जाऊन मिळतं. अशा प्रकारचं हे आहे. आणि इथलं हवामान जे आहे ते जुलै ते ऑगस्टमध्ये जवळजवळ 0°C ते 10°C असतं. त्यामुळे इथं खूप थंडी असते. एवढं हे लक्षात ठेवूनच इथे यायचं. आणि हे अथाबास्का ग्लेशियर बघून आम्ही पुढे निघालो आहे. आम्हाला जायचं आहे जॅस्पर नॅशनल पार्कला. जॅस्पर या ठिकाणी जाताना आम्हाला आणखी एक वॉटरफॉल दिसलेला आहे, धबधबा. तर ते बघण्यासाठी आम्ही आता पुढे निघालेलो आहे. तर त्या धबधब्याचं पण वैशिष्ट्य असं आहे की बाबा इतकं म्हणजे तुम्ही आता जर बघितलं तर दिसेल इतकं खळखळतं आणि इतकं निखळ स्वच्छ पाणी आहे त्याचं. तुम्हाला पुढे आवाज पण दिसेल, एवढं सुंदर आहे. तर आमचे काही एडमिंटनवरून फ्रेंड्स आलेले आहेत. तर आम्ही सगळेजण मिळून हे जे वॉटरफॉल आहे ते बघायला आम्ही चाललेलो आहे. तर बघूया आपण वॉटरफॉल कसं आहे. तर तुम्ही आत्ता इथं बघितलं केवढा खळखळाट आहे, पाण्याचा आवाज येतोय. इतका पाण्याचा सुंदर आवाज येतो आणि हे बघा हे डायरेक्ट असं खाली हे वॉटरफॉल चाललंय. इथलं पाणी येऊन डायरेक्ट खाली जातंय आणि खालून पुन्हा उजव्या साईडनी सरळ ते चाललेले आहे. आता मी थोडंसं पुढं जाऊन तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे बघा हा इतका सुंदर जो धबधबा आहे, वॉटरफॉल आहे, ते आम्ही आता इथं बघत आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इकडच्या बाजूला जॅस्पर या ठिकाणी जर तुम्ही व्हिजिट द्यायला आला तर नक्की तुम्ही इथल्या वॉटरफॉलला या, जो अथाबास्का ग्लेशियरच्या थोडासा पुढं आहे. आणि तिथून पुन्हा डायरेक्ट लगेच जॅस्पर नॅशनल पार्क, म्हणजे ते जॅस्पर जे आहे ते जॅस्पर नॅशनल पार्कमध्येच येतं, जी प्रॉपर टाऊन आहे ते. तर जॅस्पर नॅशनल पार्क तुम्हाला लागेल. तर आता इथं बघा हे जॅस्परला आम्ही निघालो आहे. जॅस्परची बाउंड्री आली. हे काळं जे वर दिसतंय तुम्हाला हे सगळं जळून खाक झालेले. ॲक्च्युली हे शतकातली सगळ्यात मोठी जी आग होती ती जॅस्पर जंगलाला लागली होती. तर हे नॅशनल पार्क म्हणजे हे जे जंगल आहे ते त्याच्यामध्येच येतं ना. तर तेच बघा हे सगळं दिसतं तुम्हाला. एवढं सगळं नुकसान झालेलं आहे. तर हे जॅस्पर नॅशनल पार्कला आग का लागली, कशी लागली, काय नाही, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया. बाय.